सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, आता हा व्हिडिओ जो मी बनवतोय, होऊ शकतं काही भीम कार्यकर्ते मला शिव्या वगैरे देतील, क्या बात कर रहे हैं? पण मला तरी असं वाटतंय की असं व्हायला नको। ठीक आहे। तर भावांनो, काळ 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही। येवले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली ही घोषणा दिली होती, मी हिंदू म्हणून मरणार नाही। आणि माझा अभ्यास जेवढा आहे, 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली। काय चुकलं असेल तर मला सांगा बरं, हो कमेंट करा। पण आता काय होतंय ना, आता तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा दिली। आपण तेव्हापासून बुद्धमय झालो, आपण बुद्ध झालो, बरोबर ना। आपण कुठल्याही देवधर्माला नावं बोटं ठेवत नाही, आपण त्यांना मानत नाही। ठीक आहे, आपण त्यांना मानत नाही तर आपला तो अधिकारसुद्धा नाही की आपण त्यांची विटंबना करावी। पण मुद्दा आहे का आता, पण काही आपल्या समाजातले काही कंठक वगैरे असतील, आहेत रील स्टार, ठीक आहे, ते काय करतात, देवधर्माला तर घाण बोलतात, ठीक आहे, पण मस्जिदमध्ये जाणार, मस्जिदमध्ये जाणार, दुसऱ्या धर्माचा जय जयकार करणार, दुसऱ्या धर्माचा जो त्यौहार असेल किंवा त्यांच्या धर्माचा काही उत्सव असेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार, त्यांच्यामध्ये भाग घेणार। मग दुसऱ्या समाजाचा जो व्यक्ती असतो तो मग त्यांना सांगतो की यार तुम्ही तो देवधर्म मानत ना, मग तुम्ही यांच्यामध्ये कसं का जाता। एक सायंटिफिकली जर विचार केला तुम्ही तर तो व्यक्ती राईट बोलतो। आपण स्वतःहून सांगतो की आम्ही तुमच्या देवधर्माला मानत नाही किंवा आम्ही कुठल्याही देवधर्माला मानत नाही। मग त्या व्यक्तीने जर विचारलं का रे दादा, मग तू दर्गामध्ये कशाला जातो अरे बा शाबाश बेटा, बहुत बढ़िया। तर भावांनो, तुम्हाला वाटत असेल मी आज या मुद्द्यावरती काय बोलतोय, पण मला या मुद्द्यावर भरपूर दिवसापासून बोलायचं होतं, कारण की मी सारखं इंस्टाग्रामवर बघतोय तर आपले काही कार्यकर्ते आहेत रील स्टार, ते आपल्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहे। तर त्यांची व्हिडिओ बघा अगोदर। आतंकवाद मुसलमान ही क्यों होते? महात्मा गांधी को जिसने मारा वो मुसलमान था क्या? हम मुसलमान है साहब, वैलेंटाइन डे का नहीं रमजान का इंतजार कर रहे हैं। तर बघितलं भावांनो, आता हे आपले कार्यकर्ते आहेत रील स्टार, ठीक आहे, सर्वांनी बघितले असतील यांच्या रील्स। तर हे आता मुस्लिम धर्माचा प्रचार करताय, करा, बिंदास करा, आपण सर्व धर्म समभाव मानतो, सर्वांचा आदर केला पाहिजे, बरोबर। पण माझा मुद्दा हा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु ब्राह्मण होते, ठीक आहे, ब्राह्मण होते, तर आपण मग त्यांचा सुद्धा जय जयकार करायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसऱ्या पत्नी डॉक्टर त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे, कारण की ते ब्राह्मण होता, तर आपण मग ब्राह्मण समाजाचा सुद्धा जय जयकार केला पाहिजे। आता मी जे बोलतो ते कळत असेल बहुतेक तुम्हाला, तुम्ही जर हुशार असाल तर। माझा मुद्दा हाच आहे की असे व्हिडिओ बनवता वेळ अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 दिवशी या रोजी आपल्याला बुद्धमय केलं आहे, आपण बुद्ध झालो, ठीक आहे। तर आपल्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या पाळाव्या, बरोबर। आपण आता बुद्ध आहोत याचं भान राहू द्या, आणि अशा रील स्टारनी बुद्ध समाजाचा दिशाभूल करण्याचं काम करू नये। खोपडी तोड झाले का मार, बरोबर। माझा मुद्दा तुम्हाला कळाला असेल मी काय बोलतो काय नाही। तर भावांनो, व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा, आणि माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर माफ करा। जय भीम आणि जय संविधान।